चंद्रपूर महानगरपालिकेचा डम्पिंग यार्डमध्ये कचरा वर्गीकरण करणाऱ्या कामगारांनी मनपामध्ये ठिय्या आंदोलन सुरू केलं असून या कामगारांना बरोबर वेतन मिळत नसल्याने या कामगारांनी मनपा आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या मांडला आहे। चंद्रपूर महानगरपालिकेचा या डम्पिंग यार्डमध्ये 26 कामगार असून हे कामगार कचरा वर्गीकरणाचं काम करीत असतात। मात्र या कामगारांना बरोबर वेतन मिळत नाही, पीएफ मिळत नाही, एसआय मिळत नाही, पेमेंट स्लिप मिळत नाही। या मागण्यांना घेऊन कामगारांनी आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या सुरू केला आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत तिथून हटणार नाही असा पवित्रा या आंदोलकांनी घेतला आहे। शिल्पा राकेश चामेवार, आम्ही डम्पिंग यार्डमधले कचरा वर्गी करणारे कामगार आहेत। आम्ही 26 लेबर आहेत। आम्हाला वेतन मिळत नाही, वेतन मिळत नाही, पीएफ मिळत नाही, एसआय मिळत नाही। आम्ही जवरी आम्हाला येथून एसआय, पीएफ, वेतन, पेमेंट स्लिप हे सुद्धा पाहिजे आम्हाला। आता जवरी मिळणार नाही तवरी आम्ही इथून हटणार नाही हे आम्ही निर्णय घेतला। सरांनी म्हटले का 3 दिवसाच्या आत मिळून जाईल, तुम्ही उठा इथून, पण आम्ही उठणार नाही। जवरी आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तवरी आम्ही इथून उठणार नाही। आम्ही रात दिवसा इथंच राहणार हे निर्णय ठरवलाय आम्ही। माझे नाव छाया कातकर आहे। मी डम्पिंग यार्डमध्ये 2019 पासून काम करत आहे। तर आम्हाला लागलो तेव्हा 300 रुपये रोजी होती। तर त्याच याच्यानं आम्हाला आतापर्यंत ते 300 रुपयाने येत आहे, पण आमचे पगार आहे 18,000, पण त्या वेतननुसार आम्हाला पेमेंट देत नाही आहे। आमचा पीएफ पण 2021 पासून कटलेला नाही आहे, आम्हाला एसआय पण लागू नाही आहे आणि आम्हाला नाही का पेमेंट स्लिप पण नाही देत आहेत। कारण जो वेतन आहे तो आमचा हक्काचा पैसा आहे, तोच पैसा आम्हाला मिळाला पाहिजे। आमची दिशाभूल करून आम्हाला 9,000 रुपये या हजारानंच आमचा पेमेंट तोडतात। तर आम्हाला जे काही खरी आहे ते पेमेंट स्लिप देऊन आम्हाला 18,000च्या याच्यानंच आम्हाला पेमेंट पाहिजे, ही आमची मागणी आहे। जोपर्यंत आमची मागणी ही पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। प्रशासनाचं हे काम आहे, त्यांना आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे।